खर्च वाढतोय म्हणून खाण्यापिण्यावरच्या खर्चात कपात करायची आणि मग दवाखान्यात पैसा घालायचा. काहीसं असंच मोदी सरकारच्या इथेनॉल आणि साखर धोरणाचं झालंय. फिरून फिरून खर्च वाढतोयच. सरकारनं परदेशातून आयात होणाऱ्या पेट्रोलवरचा खर्च वाचवण्यासाठी इथेनॉलचं धोरण आक्रमकपणे राबवायला सुरुवात केली. पण त्याच इथेनॉलमुळे आता परदेशातून साखर आयात करण्यावर डॉलर खर्च करावे लागतायत. तर त्याचं झालं असं आहे की गेल्या काही दिवसातच देशात साखरेच्या किमती 20 ते 40% वाढल्यात. किरकोळ बाजारात साखरेचा भाव 60 ते 80 रुपयावर पोहोचले. आपल्या महाराष्ट्रात देखील जो भारत कालपर्यंत जगाला साखर विकत होता त्या भारताला आज तब्बल 10 वर्षानंतर पुन्हा पहिल्यांदाच शुल्कमुक्त म्हणजेच ड्युटी फ्री साखर आयात करण्याची परवानगी द्यावी लागते. पण देशात अचानक अशी काय परिस्थिती निर्माण झाली आहे की जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा साखर उत्पादक देश अचानक साखर खरेदी करण्यासाठी ब्राझील सारख्या देशाकडे जगाकडे डोळे लावून बसलाय. यामागे केवळ निसर्गाचा कोप आहे की सरकारच्या चुकीच्या धोरणांचा कडूपणा आहे? साखर महाग होण्याची कारणं काय आहेत? आजच्या व्हिडिओमध्ये आपण साखरेच्या याच कडू अर्थशास्त्राचं सविस्तर डिकोडिंग करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुढे जाण्याची आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठी चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब केलं नसेल, सोशल मीडियावर फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब आणि फॉलो करा. नमस्कार, मी सदानंद घायल. तुम्ही बघताय टीओडी मराठी म्हणजेच टाइम्स ऑफ डेमोक्रेसी. सगळ्यात आधी आपण ग्राउंड रियालिटी काय ती समजून घेऊ. सरकारी आकडेवारीनुसार साखरेचा सरासरी किरकोळ दर हा 52 रुपये प्रति किलो दाखवला जात असला तरी प्रत्यक्ष बाजारातली परिस्थिती ही खूप वेगळी आहे. मुंबई, भोपाळ, कोल्हापूर आणि अगदी पंजाब मधल्या देखील किरकोळ बाजारपेठेत साखरेचे जे काही भाव आहेत ते 60 ते 80 रुपयाच्या घरात पोहोचलेत. कोल्हापूर सारख्या साखरेच्या मुख्य बाजारपेठेत देशाच्या घाऊक दर हे 20% वाढून 5350 रुपये प्रति क्विंटलच्या विक्रमी पातळीवर साखरेचा भाव गेलाय. पण ही परिस्थिती का निर्माण झाली आहे? तर यामागे 5 महत्वाची प्रमुख कारण आहेत. त्यातलं पहिलं कारण आहे ते म्हणजे अस्मानी संकट. पावसाची ओढ आहे, दुसरीकडे उत्पादनात घट झाली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश ही आपल्या देशातली मुख्य ऊस उत्पादक राज्य म्हणून ओळखली जातात. यंदा या राज्यांमध्ये आतापर्यंत मान्सूनचा जो काही पाऊस आहे तो सरासरीपेक्षा तब्बल 13% कमी नोंदवला गेलाय. ऊस हे खूप पाणी लागणार पीक आहे, पण यंदा पाऊस कमी झाल्यामुळं आणि पिकांवर पडलेल्या रोगांमुळे ऊसाच्या उत्पादनामध्ये घट होण्याची मोठी शक्यता वर्तवली जाते. दुसरीकडे चालू साखर हंगामामध्ये सुरुवातीला 342 लाख मेट्रिक टन साखर उत्पादनाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण प्रत्यक्ष जमिनीवर ग्राउंडवर उत्पादन हे केवळ 308 लाख मेट्रिक टन इतकंच झालंय. म्हणजेच उत्पादनात सरळ 34 लाख मेट्रिक टनाची मोठी घट झाली आहे. आणि दुसरं कारण आहे ते म्हणजे सरकारची धोरणात्मक घाई. या हंगामाच्या सुरुवातीला देशात भरपूर साखर उत्पादन होईल असा सरकारचा अंदाज होता आणि हा अंदाज बांधूनच सरकारनं तब्बल 20 लाख टन साखर निर्यात करायला परवानगी दिली होती. म्हणजे साखर परदेशात विकायला परवानगी दिली होती. फेब्रुवारीपर्यंत भारतानं 2 लाख टन आणि नंतर एकूण 8 लाख टन साखर निर्यात केली. यातला सगळ्यात मोठा हिस्सा हा संयुक्त अरब अमिरातीला म्हणजे UAE गेला. पण जेव्हा उत्पादनातल्या घटीचं भीषण वास्तव समोर आलं तेव्हा घाईघाईनं मग सरकारनं 13 मेला निर्यातीवर जी काही सूट देण्यात आली होती ती निर्यात बंद करण्यात आली पूर्णपणे. पण तोपर्यंत गोदामातला मोठा साठा देशाबाहेर गेलेला होता. ही सरकारी यंत्रणेची मोठी धोरणात्मक चूक होती आणि त्याचीच फळं आता आपल्याला भोगावी लागतात. तिसरं कारण आहे ते म्हणजे साखरेचा साठा ऐतिहासिक निच्चांकी पातळीवर पोहोचलाय. देशात दरवर्षी सरासरी 280 लाख मेट्रिक टन साखरेचा खप होत असतो. पण उत्पादन घटल्यामुळं चालू हंगामाच्या शेवटी म्हणजेच 30 सप्टेंबर पर्यंत देशातल्या साखरेचा शिल्लक साठा हा केवळ 32 ते 35 लाख टन इतकाच राहण्याचा अंदाज आहे. आणि बाजारात साखरेचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी किमान 60 लाख टन साखर ही शिल्लक असायला पाहिजे, म्हणजे गोदामामध्ये असायला पाहिजे. हा शिल्लक साठा 2010 नंतरच्या गेल्या 16 वर्षातला सर्वात निच्चांकी पातळीवर पोहोचलाय. आणि मार्केटचा तर एक साधा सोपा नियम असतो, तो म्हणजे टंचाई निर्माण होण्याआधीच टंचाईच्या भीतीनं किमती वाढायला सुरुवात होते. आज नेमकं तेच घडते आणि त्याचाच आपल्याला फटका बसतोय. चौथं कारण आहे सणासुदीच्या मागणीमुळे साठेबाजीचा सुरू असलेला खेळ. आता सणासुदीचा काळ सुरू झालेला आहे. गणेशोत्सव, नवरात्र, दसरा आणि दिवाळी या काळात साखरेची प्रचंड मागणी वाढते. अशा वेळी मोठे खरेदीदार जसे की मिठाईवाले, शीतपेय आणि बिस्किट उत्पादक ह्या कंपन्या भविष्यात साखर आणखी महाग होईल या भीतीनं आधीच मोठ्या प्रमाणात साखरेची खरेदी आणि साठवणूक करून ठेवत असतात. सरकारच्या मते काही मोठे व्यापारी केवळ कागदावर पेपर ट्रेडिंग करून कृत्रिम टंचाई निर्माण करतायत आणि साठेबाजी करून नफेखोरी करतायत.
त्याचा परिणाम या सगळ्या साखरेच्या वाढलेल्या भावामध्ये दिसतो. आणि पाचवं सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे उत्तर प्रदेशातल्या चोरट्या निर्यातीमध्ये दडलेलं हे कारण आहे. महाराष्ट्राचे माजी सहकार आयुक्त शेखर गायकवाड यांच्या मते महाराष्ट्रातल्या सहकारी साखर कारखान्यांवर राज्य सरकारचं केंद्र सरकारचं कडक नियंत्रण असतं, पण उत्तर प्रदेशातले साखर कारखाने हे मोठ्या प्रमाणात खाजगी मालकीचे आहेत, त्यावर सरकारचं तितकंसं प्रभावी नियंत्रण नसतं. यातूनच युपीतले काही खाजगी कारखानदार आणि व्यापारी हे नेपाळ आणि बांगलादेशच्या खुल्या सीमांचा जो काही भाग आहे त्याचा गैरफायदा घेऊन अनधिकृत मार्गाने साखरेची चोरटी निर्यात करतायत असा संशय व्यक्त केला जातोय. कारण या शेजारच्या देशांमध्ये साखरेचे भाव प्रचंड वाढलेत. यामुळे देशांतर्गत बाजारपेठेतल्या साखरेच्या टंचाईमध्ये म्हणजे भारतातल्या साखरेच्या टंचाईमध्ये आणखी वाढ झाली. या 5 कारणांसोबतच साखरेचं अर्थशास्त्र कडू होण्यामागचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे अन्न विरुद्ध इंधन हा संघर्ष. मग काय आहे हा अन्न विरुद्ध इंधन संघर्ष? तर पेट्रोल आयातीवरचा खर्च कमी करण्यासाठी आणि परकीय चलन वाचवण्यासाठी केंद्र सरकारनं पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रणाचं म्हणजे इथेनॉल मिसळण्याचं E20 धोरण अत्यंत आक्रमकपणे राबवण्याचा निर्णय घेतला आणि ते राबवत देखील आहे सरकार. महाराष्ट्राचे माजी सहकार आयुक्त शेखर गायकवाड यांच्या मते ब्राझीलनं जे इथेनॉल धोरण राबवण्यासाठी 20 वर्षांहून अधिक काळ घेतला तेच धोरण भारतानं केवळ 5 वर्षामध्ये घाईघाईनं अंमलात आणलं. ऊसाच्या रसापासून आणि बी हेवी मोलासेस पासून इथेनॉल बनवण्यावरचे सगळे निर्बंध सरकारनं उठवून टाकलेत. याचा परिणाम असा झालाय की चालू हंगामामध्ये तब्बल 28 ते 30 लाख टन साखर इथेनॉल निर्मितीसाठी वळवण्यात आली आहे. हा एकूण साखर उत्पादनाचा तब्बल 10वा हिस्सा आहे. ही साखर म्हणजेच ऊस इथेनॉलकडे गेला नसता तर देशात साखरेची कोणतीही टंचाई आज रोजी निर्माणच झाली नसती असं तज्ज्ञांचं मत आहे. मग कारखान्यांनी साखर सोडून इथेनॉल निर्मितीला का प्राधान्य दिले? तर याचं कारण म्हणजे ऊसाचा खरेदी दर FRP सरकारनं 355 रुपये प्रति क्विंटल FRP दिलाय, पण तयार साखरेची किमान विक्री किंमत MSP केवळ 31 रुपयावरच सरकारनं रोखून धरली आहे. कच्चा माल महाग खरेदी करायचा आणि तयार साखर स्वस्त विकायची या तोट्यातून वाचण्यासाठी साखर कारखानदारांनी ऊसाचा रस थेट इथेनॉलकडे वळवायला सुरुवात केली आहे. कारण इथेनॉलचं पेमेंट हे बँकांकडून अवघ्या 21 दिवसातच मिळतंय. या धोरणात्मक त्रुटीमुळे देशात अन्न विरुद्ध इंधन असा गंभीर संघर्ष निर्माण झालाय आणि याकडेच काही दिवसापूर्वीच देशाचे आर्थिक सल्लागार यांनी देखील लक्ष वेधलेलं होतं मोदी सरकारचं आणि तोच मुद्दा आपल्याला साखरेच्या या वाढलेल्या भावामुळे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचं बघायला मिळतंय. आता डॅमेज कंट्रोल करण्यासाठी सरकार धावपळ करते. व्यापाऱ्यांवर 4000 क्विंटलची आणि औद्योगिक ग्राहकांवर 15 दिवसांची कडक स्टॉक मर्यादा लादण्यात आली. तसंच आगामी हंगामात थेट ऊसाच्या रसापासून इथेनॉल बनवण्यावर बंदी घालून मका आणि तांदळापासून इथेनॉल बनवण्याला प्रोत्साहन देण्याची देखील तयारी सरकारनं सुरू केली आहे. थोडक्यात काय तर आपण कच्चं तेल आयात करण्याचा खर्च वाचवण्यासाठी पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळत होतो, पण आता साखरेचा तुटवडा निर्माण झाल्यामुळं आपल्याला पुन्हा परकीय चलन खर्च करून तब्बल 10 लाख टन कच्ची साखर आयात करावी लागते. म्हणजेच खाण्यावरचा खर्च कमी करण्याच्या नादात आता थेट दवाखान्यावरच जास्त खर्च करावा लागतोय. सरकार, शेतकरी, ग्राहक आणि ऊर्जा धोरण अशा तिन्हींमध्ये योग्य समन्वय साधत नाही तोपर्यंत साखर आपल्याला कडूच लागणार आहे. तुमच्या शहरात सध्या साखरेचा काय भाव सुरू आहे किंवा गावात तुमच्या काय साखरेचा भाव सुरू आहे? तुमच्या किराणा दुकानवाला किती रुपयांनी तुम्हाला साखर विकतोय? आणि सरकारच्या या धोरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे खाली कमेंट करून नक्की सांगा. हे माहितीपूर्ण विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळाला शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण वस्तुनिष्ठ विश्लेषणासाठी TOD मराठी चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोशल मीडियावर फॉलो करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.